गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील मेंढपाळ बापूलाल अर्जुन बोरकर हे आपल्या मेंढ्यांसह चराईसाठी मनमाड परिसरातील मौजे मनमाड शिवार वाघदरडी रोडवरील आयुष्य लॉन्स मंगल कार्यालयाजवळ पाल टाकून वास्तव्यास होते. दिनांक 25 जुलै 2025 रोजी शुक्रवारी दुपारी अंदाजे 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात व वादळी हवामानात त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या सुमारे 9 वर्ष वयाच्या बैलावर वीज पडली. या दुर्घटनेमध्ये बैलाचा जागीच मृत्यू झालाय. सदरची घटना घडताच परिसरात हळहळ व्यक्त होत असून बोरकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मेंढपाळांच्या जीवनात बैल अत्यंत महत्वाचा भाग असून त्यांच्या माध्यमातून चराई, वाहतूक व अनेक कामे पार पाडली जात होती. सदर घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी SM गुळवे, पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती दीपाली खवसे नागापूर, तलाठी गणेश भगुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे व पंचनामा कार्यवाही पूर्ण केली आहे. प्रशासनाने शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवश्यक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला असून लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. अपघाती दुर्घटनेमुळे बोरकर कुटुंबियांवर दुःखाची सावट पसरली आहे. प्रशासनाने दिलेल्या तत्पर प्रतिसादामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडुदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.